एसटी मध्ये जो कर्मचारी रिटायर्ड होतो त्याला 30 दिवसाच्या आतमध्ये ग्रॅज्युटी द्यायची आहे. त्याला कुठलंही कारण सांगायचं नाही. ग्रॅज्युटीचा कायदा असं म्हणतो की 30 दिवसात त्यांना ग्रॅज्युटी द्यायचीच आहे. पण झालंय काय की एसटीच्या अधिकाऱ्यांना ग्रॅज्युटीचा कायदा माहित नाही. त्यांचं ट्रेनिंग घेतलं पाहिजे असं मला वाटायला लागलंय. कधी कधी कर्मचाऱ्यांनी 240 दिवस त्या आर्थिक वर्षात भरले नाहीत तर त्याला ग्रॅज्युटी लागू पडत नाही असं एक संभ्रम त्यांच्या मनात आहे. कधी कधी कर्मचारी ज्यावेळी नोकरीला लागतो त्यावेळी रोजंदारी कामावर जो असतो त्या कालावधीचं काय करायचं हा एक संभ्रम आहे. तिसरं असं आहे की कर्मचाऱ्यांनी ग्रॅज्युटी मागितली पाहिजे पण ते मागत नाही. कधी कधी त्यांची काय अडचण असते. अशा परिस्थितीत या 3 कारणामुळे ग्रॅज्युटी थांबते आणि मग ती द्यायची जबाबदारी आहे ना अधिकाऱ्यांची, ते देत नाहीये. आणि मग काय होतं की महिना 2 महिने कर्मचारी वाट बघतो आणि मग तो न्यायालयात जातो. न्यायालयात गेलं की तुम्हाला माहिती आहे न्यायालयाचा निर्णय लवकर लागत नाही. कधी 8 वर्ष 10 वर्ष केसेस चालतात आणि मग त्याला व्याजासहित 10% व्याजासहित ग्रॅज्युटीची रक्कम द्यावी लागते. आणि आता मध्यंतरी मी मीडियांमधनं आवाज उठवला आणि एक साधारणतः नमुना म्हणून 2 वर्षाची माहिती व्यवस्थापनाने मागितली. त्याच्यात एक भयानक वास्तव समोर आलंय. 2 वर्षामध्ये मागचे जे केसेस आहेत म्हणजे गेले अनेक वर्ष 5-10 वर्षापूर्वीचे चाललेत का 2.5 कोटी रुपये 480 कर्मचाऱ्यांना निवृत्त कर्मचाऱ्यांना 2.5 कोटी रुपये द्यावे लागले. हे भयानक आहे. आज एसटी महामंडळ आर्थिक अडचणीत आहे. दररोजचा तोटा 1.5 कोटीचा होतोय. 12,000 कोटी रुपये संचित तोटा झालाय. अशा परिस्थितीत या पैशाचा अपव्यय होतोय आणि म्हणून हे जे 63 अधिकारी आहेत त्यांच्या पगारातनं वसुली केली पाहिजे या व्याजाच्या रकमेची. किंबहुना त्याला घरी घालवलं पाहिजे. आज आमच्या ड्रायव्हर कंडक्टरला जर 5-10 रुपयाचा आमच्या कंडक्टरला अनावधानाने झालं तर तुम्ही 2-5 रुपयासाठी त्याला सस्पेंड करता, त्याला घरी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.